जळगाव विधान परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाल्यानंतर महायुतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या आणि नंतर माघार घेणाऱ्या रेश्मा काळे यांच्याशी चंद्रशेखर नेवेंनी बातचीत केली आहे. पाहूया. रेश्मा काळे आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल, या ठिकाणी नंदकिशोर महाजन विजयी झालेले आहात, तुम्ही माघार घेतली होती? आम्ही सगळ्यात आधी बंडखोर हे नाशिकमधून आलेलं होतं. त्यानंतर आम्हीसुद्धा बंडखोरी केली होती आणि वारंवार बंडखोर म्हटलं गेलं. पण खरं तर आज बंडखोर कोण आहेत? आज तर नाशिकमध्येच ते बंडखोर राहिले आहेत आणि आम्ही फक्त आमचे आदेश जे आमचे एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांचं आदेशाचं पालन केलं आहे आणि महायुतीचा धर्म पाडून आम्ही महायुतीला साथ दिलेली होती. बरोबर, पण कुठेतरी आज असं वाटतंय का की आपण माघार घेतली, हे आपली चूक झाली किंवा पश्चाताप होतो या सगळ्या संदर्भामध्ये? चूक म्हणता येणार नाही, पण नक्कीच जर माघार घेतली नसती तर नक्कीच आज जे माझे मतदार आमचे लाडके भाऊ लाडकी बहीण होत्या, तर नक्कीच त्यांना माझी साथ दिली असती, मला आशीर्वाद दिला असता. आता पुढची काय भूमिका असणार आहे आपली या सगळ्या संदर्भामध्ये? जे पक्षश्रेष्ठ ठरवतील तेच. पण